आम्ही सारे खवय्ये. आणि आता अजिंक्यची आवडती डिश लाडक्या लेखाची तर कडधान्यांचा पुदिना राईस. पुदिना राईस. येस. तर साहित्य बघा काय येते. भात, कांदा, मूग, मटकी, हरभरा, वाटाणा, हे चटणीचं हिरवं वाटण केलेलं आहे पुदिन्याचं मिळून. हे शेंगदाणे, फोडणीसाठी तेल, लसूण, आलं लसूणची पेस्ट, काळं मीठ थोडंसं, धना जिरा पूड, मोहरी, जिरा आणि मीठ. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं ते. आणि आता आपण ही जी तयारी केली ती आधी काय करून घ्यायचंय. आधी आपल्याला चटणीचं वाटण करून घ्यायचंय. हिरवी चटणी बनवायची आहे. पुदिना, कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि जिरं असं एकत्र घालून ते वाटून रेग्युलर चटणी पण फक्त खोबऱ्याशिवाय. खोबऱ्याशिवायची चटणी. आणि हे म्हणजे त्याचा मसाला आहे ना. हा बाकीचा भाताचा मसाला. भाताचा मसाला, कडधान्यांचा मसाला भाताचा, पुदिना आणि ते सगळं असलेला. तर तेलावर काय घालायचं. तेलावर पहिले मोहरी फोडणी द्यायची. साधारण अर्धा चमचा मोहरी, जिरं, त्यानंतर अर्धा चमचा जिरं, लसूण. लसणाचे जरा मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे. छान लागतात ते दाताखाली आले की जरा छान लागतात. आवडतात अजिंक्यला प्रचंड. हो. लसूण अत्यंत चांगली तब्येतीला. हा आणि घालू का. थोडा लसूण रोज करा आपल्या आहारामध्ये लसणीचा समावेश असायलाच हवा. पातळ उभा चिरलेला कांदा किती घालायचा. आता वाटण घालायची काय घालायचं. कांदा घातल्यानंतर थोडासा लालसर झाला की मग वाटण घालू. आता हे घालायच्यानंतर किती लागेल सगळं लागेल ना. का तुम्ही राईस करणार म्हटल्यावर हे कसं स्ट्रॉंग झालं आणि स्पायसी होणार मस्त. तो त्याला बाकी दुसरं काहीच नको, नुसता राईस खाल्ला जातो. आणि गरम मसाले खूप नाही आहेत म्हटल्यानंतर हे पाहिजेच. आता एक एक कडधान्य. हो एक एक. हे कधी घालायचं आलं लसूण. हे नंतर कडधान्य घालून झाल्यानंतर. मग मी आधी काय कडधान्य घालायचं. आधी हरभरा. भिजवलेली कडधान्य आहेत सगळी मोड आलेली. हरभरा घेतलाय आपण भिजवलेला. मटकी, मोड आलेली मटकी आवडत असतील ना त्याला. हो. तसं खाण्याचा काहीच हट्ट नसतो, पण आवडीच्या गोष्टी स्वतःच्या हाताने खाल्ल्या जातात एवढं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. मूग, ओले वाटाणे आणि ओले शेंगदाणे पण. हे तर मुलांना खूपच आवडतं. आणि आता हे थोडेसे वाफवले गेले की मग हे घालायचं आलं लसूण पेस्ट. थोडंसं याला वाफवायला वेळ लागेल. एवढं लागेल. हो लागेल. आपलं आता काळं मीठ आणि काळं मीठ मागून घालायचं. धना जिरा राईस घातल्यानंतर मग काळं मीठ आणि पोळ वरतून घालायचं. आणि धणे पावडर पण नंतर घालायचं. बरं. हे जरा परतून घेऊया. हो. हे रेडी झालं की आता भात घातला की तयार का. हां भात घातला की तयार ना. ठीक आहे. मग जरा आपण हे परतून घेऊया म्हणजे मग भात घालता येईल. हे फ्राय होऊन झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण राईस घालूया. भात उरल्यानंतर पण काय करायचं असा प्रश्न असला की सुद्धा असं केलं तरी चालतंय. नुसता फोडणीचा भात करण्यापेक्षा असं केलं तर काय हरकत आहे. आणि आता हे घालायचं ना. हां वरतून थोडं मीठ, काळं मीठ, साधं मीठ पण ना. हो साधं मीठ. तुम्ही भातामध्ये मीठ वगैरे नव्हतं घातलं ना. नाही नाही भातामध्ये मीठ नाही. साधंच हे केलं. हां रेग्युलर जसा भात करतो साधं मीठ, काळं मीठ थोडं हातानेच घालूया नाही का. काळं मीठ थोडंच हवं आहे. हां पुदिना असला की काळं मीठ घातलं की जास्त छान लागतं ना.
धणे पावडर हवी ना. हा, धना जिरा पूड. धणे जिरे पावडर. अजिंक्यचा आवडीचा भात तयार झालेला आहे कडधान्यांचा, पौष्टिक. ही पुढची पिढी इतक्या आवडीनं असा भात सगळे म्हणजे मला भरून आलेलं आहे अगदी, की त्याला असं आवडतंय म्हटल्यानंतर. तर तुमच्या पण घरच्या सगळ्या मुलांना असं करून द्या. भरपूर प्रोटीन्स आहेत त्याच्यात, विटामिन्स आहेत, खूप भलं होईल त्यांचं असं जर त्यांनी खाल्लं तर नक्की करा. आणि आम्ही आतापर्यंत कसा कसा केला ते लिहून घ्या. पुदिना राईस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शिजवलेला भात, उभा चिरलेला कांदा, मूग, मटकी, हरभरे, मटार, पुदिन्याचं हिरवं वाटण, शेंगदाणे, तेल, लसूण, आलं लसूण पेस्ट, काळं मीठ, धणे जिरे पूड, मोहरी, जिरं आणि मीठ. कृती: मिरची, कोथिंबीर, पुदिना आणि जिरं एकत्र वाटून चटणी करून घ्यावी. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, लसूण आणि उभा चिरलेला कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये पुदिन्याचं हिरवं वाटण, हरभरे, मोड आलेली मटकी, मूग, ओले मटार आणि भिजवलेले शेंगदाणे घालून मिश्रण वाफवून घ्यावं. त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, शिजवलेला भात, मीठ, काळं मीठ आणि धणे जिरे पूड घालून वाफवून पुदिना राईस सर्व्ह करावा. आम्ही